राहणार आयरवाडी तालुका दक्षिण सोलापूर। मी आज इथं आलेला आहे। आपला हा ब्रिज आहे संजयवाडा आणि औरादमधला ब्रिज आहे आणि हा जो ब्रिज आहे 3 दिवस झाला हा पाणी जास्त वाढल्यामुळे हा ब्रिज बंद झालेला आहे आणि ह्या ब्रिजवरून येणाऱ्या लोकांची संख्या कमीत कमी एक 30 ते 35 गावामध्ये येण्याची लोकांची संख्या भरपूर आहे। हा आता 3 दिवस झाला हा ब्रिज बंद झालेला आहे आणि शाळांना जाण्यासाठी येण्यासाठी गावकऱ्यांना गावाकडे जाण्यासाठी येण्यासाठी पण काही त्रास व्हायला आहे। तर इथले स्थानिक प्रशासन ह्या ब्रिजकडे लक्ष द्यावा पुढच्या वर्षीपर्यंत, कारण हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे। दरवर्षी हा ब्रिजचा प्रॉब्लेम हेच आहे, पाऊस असल्यामुळे पाणी जास्त असल्यामुळे हा ब्रिजचा प्रॉब्लेम असताच। तर पुढच्या वेळेची प्रशासन स्थानिक प्रशासन यांनी ब्रिजकडे लक्ष द्यावा, ह्याची उंची वाढावी ही आम्हाला आमच्या या गावकऱ्याकडून आणि तालुका दक्षिणकडून आमची एक नम्रपणे विनंती आहे। अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर या गावात संजयवाडा आणि औरादला जोडणारा जो मेन पूल आहे सध्या पावसामुळे 3 दिवसापासून बंद आहे। तर गावाच्या जे नागरिक आहेत, जे रहदारी महाराष्ट्रापासून कर्नाटकमध्ये जोडणारा मेन रस्ता असून आपण स्थानिक प्रशासनाने याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे। पाण्याची पातळी ही खूप जास्त आहे, तर म्हणजे इथून तिकडं जाण्यासाठी पण हे पाणी कधी 4.5-5 फुटापर्यंत हाईटचं पाणी इथं जात आहे। तर त्यासाठी भविष्यामध्ये याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे आणि हे जे ब्रिज आहे याची उंची वाढून जर प्रशासनाने यांना मदत केली तर भविष्यामध्ये हे जे संकट आहे ते नागरिकांना फेस होणार नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा रहदारी बंद होते तेव्हा व्यापार बंद होतो, शेतकऱ्यांना नुकसान होतो। तर त्यासाठी प्रशासनाने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन जे काही मदत होऊ शकते त्यांना करून द्यावी आणि जे स्थानिक लोकांचे शेतं पाण्यामध्ये चाललेले आहेत त्यांचे लवकरात लवकर पंचनामे होऊन त्यांना आर्थिक मदत मिळावी ही आपली एवढीच प्रशासनाला मागणी आहे। बरोबर मी राहणार संजवाड तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर। या रस्ता असं झालं की पावसामुळं रस्ता बंद आहे। 3 दिवस झालं येणे जाणे, शाळांची मुलं जायचं यायचं रस्ता बंद झाल्यामुळं स्थानिक अडचण यावं लागले। स्थानिक प्रशासन असं करावं की पूल वाढून द्यावे, हे पुलाची उंची वाढून द्यावे एवढं सरकारला विनंती आहे।